सकल मराठा समाज की जानिब से अपने गांवों में नेताओं का दाखिला ममनू करार दे दिया गया है। नांदेड़ के करीब भाईगांव में इसी पैगाम का एक बैनर लगाया गया था, लेकिन इस बैनर को किसी नामालूम शख्स ने फाड़ दिया, जिसकी वजह से मराठा समाज में बरहमी फैल गई। बरहम लोग सड़कों पर निकल आए। लोगों ने नांदेड़ हैदराबाद हाईवे बंद कर दिया और रास्ते पर बैठकर एहतजाज किया, जिसकी वजह से कुछ देर के लिए ट्रैफिक बंद हो गई। एहतजाजियों ने बैनर फाड़ने वालों के खिलाफ कार्रवाई की मांग की है। आज भायगाव पाटी येथे आम्ही राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीचं बॅनर लावलं होतं काल पोलीस स्टेशनला निवेदन वगैरे सविस्तर माहितीचे देऊन, पण आज रात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ते राजकीय पुढाऱ्या गावबंदीचं बॅनर फाडल्यामुळे अचानक आमच्या गावातले मराठा बांधव इतर बांधवांनी ते तिथं थोडंफार भायगाव पाटी येथे रास्ता रोको केला होता। निवेदन आम्ही काय दिलं नव्हतं रास्ता रोकोचं, पण तात्काळ तिथं ग्रामीणचे PI भंडारवाड साहेब जगताप साहेब आले आणि आम्हाला शांतता राहण्याचं आवाहन केलं आणि सर्व आम्ही शांत झालो आणि इथं पोलीस स्टेशनला येऊन आम्ही निवेदन दिलं की त्या अज्ञात व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांनी लगेच तिथं फुटेज तपासून पंचनामा करून तात्काळ गुन्हा दाखल करतो म्हणले। आणि जे मनोज जरांगे पाटील यांना जे आम्ही पाठिंबा दिला ते म्हणजे मुद्दाम होऊन कोणीतरी वातावरण खराब करण्याचं प्रयत्न करीत आहे, असं आमचं सर्व गावकऱ्याचं व मराठा बांधवाचं म्हणणं आहे। तरी आम्ही बिलकुल शांततेच्या मार्गानेच आंदोलन करणार आहोत। कोणी किती बी मिठाचे खडे टाकायचे प्रयत्न केले तरी आम्ही त्यांना भूलथापांना त्यांच्या बळी पडणार नाही आणि जोपर्यंत मराठ्यांना OBC प्रवर्गातून जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणार आणि शांततेच्या मार्गानेच आंदोलन करणार।